आंदोलनाच्या दरम्यान आळंदी आणि पंचक्रोश येथील डॉक्टर शेलच्या ज्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिले असे आळंदी डॉक्टर शेलच्या वतीने क्रांतीवीर सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सन्मान होत आहे। डॉक्टर विकास पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती, आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचे आणि क्रांतीवीर मनोजदादा जरांगे पाटील यांचा सन्मान करायचा आहे। सर्वांना विनंती, वेळेअभावी देवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आळंदी या नगरीतून वारकरी संप्रदायाचं संस्कृतीचं जतन केलं जातं। ती विश्वाची नगरी देवाच्या गांधीच्या चरणी माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आळंदी नगरीतील झेंड्याला माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री नका मराठा काय होते मराठा आरक्षणाची लढाई मराठा आरक्षणाची लढाई आता जवळपास संपत आली, कारण आतापर्यंत जवळपास माग येत नसतो आता। श्रीरामराव आता 60 लाख लोकांना नोंदी मिळत, त्यातून 2 कोटी श्रीरामराव आता मागे सरकत असतो। आणि ज्यांना वाटत होतं मराठा हा ओबीसी आरक्षणात गेला नाही पाहिजे, ते आता कोंकड बोलायला लागले, ते आता गोळ्यावरच आला। आता त्याला वाटलं मी जरा कच्चा जेव्हा त्याला गोळ्या घ्यायचे टाइम आले 3 टाइम, तेव्हा त्याच्या लक्षात आलं गेलो नाही। अरे महिलांच्या बद्दल आदर ठेवायचा, त्याला फार झोडपून काढायचं, पण महिलांबद्दल आदर ठेवायचा, ही संस्कृती आहे। महिला कोणाची पण असो। मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात 1 करोडच्या संख्येनं मराठ्यांचे पोरं त्या दिवशी मुंबईत गेले, आणि जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो, म्हणजे ज्या मराठ्यांच्या या राज्यात नोंद सापडली नाही, त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायचा होता। पण विधानसभा सुरू नसल्यामुळं राजपत्रित अधिसूचना काढावी लागली। तुम्हाला साधं एखादी जमीन जरी घ्यायची असली तरी तुम्हाला 15 दिवसाचं जाहीर प्रकटन द्यावं लागतं। मराठे तर 2000 आणि 2001च्या कायद्यात बदल करायचा आहे, यासाठी मराठ्यांनी संघर्ष केला। कारण 2001च्या कायद्यानं राज्यात आरक्षण दिले, 1967ला एकदा शासन निर्णयावर दिलं, त्यानंतर मंडल कमिशनने 1990ला दिलं। परंतु ओबीसी आरक्षणाचा 2000 आणि 2001चा कायदा
कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. जर त्या कायद्यात एखादी दुरुस्ती करायची असली तर तुम्हाला राजपत्रित अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला कायमचं आरक्षण पाहिजे असलं तर 2001च्या कायद्यानुसार जे आतापर्यंत आरक्षण दिलं, मग 2004ला दिलं, 2006ला दिलं, 2008ला दिलं, 2012ला दिलं, 2014ला दिलं, ते 2001च्या कायद्यानुसारच दिलं. आणि आता जर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं, ते पण नोंदी नसताना जर पाहिजे असलं, नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या आधारावरतीच जर सगळ्या सोयऱ्यांना महाराष्ट्रातल्या पाहिजे असलं तर 2001च्या कायद्यात दुरुस्ती करावीच लागते. आणि ती जर करायची असली तर विधानसभा असावी लागते. सध्या विधानसभा नाहीये. मग अधिसूचना काढली आणि 15 दिवसाच्या हरकती मागितल्या आणि येत्या 15 तारखेला जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश निघाला, त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात 15 तारखेला होणार आहे आणि 15 तारखेच्या नंतर लगेच अंमलबजावणी त्या कायद्याची होणार. मराठ्यांनी हा लहान लढा जिंकला नाही. मराठ्यांनी सगळ्यात अगोदर एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की 70-75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले, पण 2001च्या कायद्यात दुरुस्ती झाली नाही. मराठ्यांसाठी आरक्षणाच्या बाबतचा कायदा सुद्धा नाही. ही पहिली घटना अशी आहे की मराठी करोडच्या संख्येने एकत्र आले आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयरे हा कायदा पारित केलाय. हा मराठ्यांसाठी खूप मोठा कायदा आहे. मराठ्यांनी तेच समजून घेणं गरजेचं आहे की हा कायदा खूप मोठा आहे. हा जर लहान नसता तर या सगळ्या टोळ्या आपल्या विरोधात याचिका करायला उतरल्याच नसत्या. अख्ख्या टोळ्या कामाला लागल्या. ह्यो याचिका करतोय, त्यो याचिका करतोय, मान्य न्यायालय सगळं फेटाळून लावलं. कारण 2001च्या कायद्याला चॅलेंज करता येत नाही. त्याच्यात दुरुस्ती सरकारचा निर्णय दुरुस्ती करण्याचा, त्यामुळे तिथं काय करता येत नाही. आरक्षण आलं काय, आता भितडातून त्याच्यातून कोरून काढून सगळं मराठ्याने आणलं इकडं. काय थोडं निवाज झालं कुठं काय. आता गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून हा संघर्ष सुरू आहे आजपर्यंत, आणि आणखीनही मागं आलो नाही. काही जण म्हणतात ते सोशल मीडियावरती भिकार विचार मांडतात, भंगार कोडून आणले तर कोडून नाही. ते म्हणतात मुंबईला गेलं आणि काय मिळालं. तुला काय माहिती रे काय मिळालं. ते म्हणतात मुंबईला गेले, लढाई जिंकले आणि तात हारल्या. तुला तह कळतो का. गोधाड्यात झोपला घरी आणि इकडं आम्हाला तह सांगतो. अरे मराठे मुंबईत गेले आणि लढाई जिंकल्या आणि तह सुद्धा जिंकले. माग सर कोण तुम्हाला आरक्षण घालायचे रे काय. माग सर माग त्याला सरके नाही इकडं. मराठ्यांनी सांगितलं होतं आम्ही शांततेत जाणार आणि शांततेत येणार, पण येताना आरक्षण घेऊन येणार. मग तिथं काय गोणीत भरून ठेवतं काय जायचं घेऊन यायचं. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कायमचं टिकवायचं असलं तर कायद्यात बदल करावा लागणार आहे. आणि तो मराठ्यांच्या पोरांनी वेशीवरच केला. मराठ्यांच्या पोरांची एवढी धास्ती होती की सरकारला मुंबईच्या वेशीवरच मराठ्यांना राजपत्रित अध्यादेश काढून आरक्षण द्यावं लागलं. आता फक्त अंमलबजावणी राहिली. ती घेतल्याशिवाय पण हलत नाही, कारण ती अंमलबजावणी घेण्यासाठी 10 तारखेला पुन्हा आमरण उपोषण पुकारलं. कालपासून नुसती पळापळ सुरू झाली. एवढं तरी त्या सोशल मीडियावर खोटं येणाऱ्याला कळालं पाहिजे की मंगळवारी आणि बुधवारी कॅबिनेट असते. कॅबिनेट कधी असती. मंगळवारी बुधवारी. सोमवारी कॅबिनेट झालीच कस काय काल. त्यांनी येणाऱ्याला एवढं तरी डोकं पाहिजे. आणि नुसतं म्हणतो 30 वर्ष झाले मी वाचतो. काय वाचतो पुस्तक. तुला जर कळण्यात कशात काय केलंय पोरांना. मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारावर आली. रात्रंदिवस पळायला लागले. काहीच मिळालं नाही असं जर कोणाचं म्हणणं असलं तर 75 वर्षात 57 लाख नोंदी कमून नाही मिळाल्या. 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप झाले. आणि एका नोंदीवर काल एक धाराशिव जिल्ह्यातला एक बांधव आला होता. त्याची फक्त एकच नोंद सापडली होती. 140 जणाला त्याला प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर. आतापर्यंत 2.25 करोड पर्यंत आकडा गेला असा अंदाज आहे. सरकार डाटा द्यायला आणखीन तयार नाही, परंतु 39 लाख पत्रावर 5-5 जरी म्हणलं
तरी आतापर्यंत 1.5 करोड पर्यंत मराठा गेला असं आरक्षणात. हे आंदोलनाचे यश नाही काय? आतापर्यंत का नाही मिळालं मग? सगळे गॅजेट घ्यायचे ठरवले. मराठ्यांना ओबीसीच्या सवलती लावण्याचा शासन निर्णय पण झाला. प्रत्येक निर्णयात सरकारला आपण निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. आणि ते म्हणतो मुंबईला गेलं काहीच नाही मिळालं. त्याचं पण खरं आहे. एका बाजूने जर बघितलं त्याचं खरं आहे, त्याला काहीच नाही मिळालं. कारण ही पैदास मराठ्यांच्या जीवावर मोठं होणारी, मराठ्यांच्या जीवावर खायचं आणि मोठं व्हायचं, यांना पैसे कमवायचे आणि पद कमवायचे, ते मात्र यांना मिळालं नाही. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांच्या जीवावर कोणाला पैसेही कमवू देणार नाही आणि कोणाला पदही मिळून देणार नाही. देणार तर मराठ्यांना. कारण माझा काय हट्ट नाहीये, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत एवढाच हट्ट आहे. मी जे जे केलं ते माझ्या समाजासाठी केलं आणि पूर्ण जीवनच मी समाजासाठी अर्पण केलंय आणि इथून पुढेही करणार आहे. आणि ज्या समाजाला मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं, या समाजाला माझं कुटुंब मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी जितका काय लढलो आणि इथून पुढं काय जे लढणार आहे ते समाज आणि समाजासाठीच. बाकी ज्यांचं काही काहीचं वेगळं वेगळं म्हणणं आहे, आता त्याला माझा नाविलाज आहे. तुम्हाला काहीच मिळालं नाही, तुम्ही गल्ली गल्ली तिथे हिंडला असताना पैसे मिळतात का बघितले असन, एखादा पद मिळतंय का बघितलं असन, नाही मिळालं. कारण तुम्हाला मराठ्या जीवावर खायची सवय लागलेली. आम्हाला मिळालं. आम्हाला गोरगरीब मराठ्यांना 75 वर्षात नाही मिळणारा कायदा हिसकावून आणला आम्ही, ते आम्हाला मिळालं. त्याच्यात आमच्या गोरगरीब करोडो मराठ्यांचं कल्याण होणार. तुम्हाला नाही मिळालं त्याला आम्ही काय करावं आता? आणि तुम्ही लय जण नाहीत, 20-30 जणच आहेत. मराठ्यांच्या जीवावर खायची सवय लागली, तुमच्या दुकानात बंद पडली त्यांची. यांना मी कुठं पैसे जमा करायला गेले ना, मी डायरेक्ट अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या मोठमोठ्या लोकांना सांगतो अजिबात पैसे द्यायचे. तिकडून एक मी खुटी आणून ठेवली, त्यामुळे ते यांना पैसे देणार. कारण आम्ही सांगितलं आम्हाला पैसे लागतच नाहीत. गोरगरीब मराठे 10-10 रुपये जमा करतात आणि कार्यक्रम करते, यांना देऊ नका. आणि तुम्ही किती दिवस मराठ्या जीवावर खाणार आहेत? कामं करा, शेतात जाण तिकडे शेण खानूची. गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या, त्यांना अधिकारी होऊ द्या, त्यांना IPS IAS दर्जाचे अधिकारी बनवू द्या. आणि काही स्वप्न नाही. हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 झालेले अधिकारी बघायचे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आरक्षण देऊन, बस. आता या आरक्षणामुळे आपल्याला राज्यासह केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळणार आहेत. आता विरोधक संपले, त्यांचं सोडून द्या. आता तुम्ही एकटाच राहिलाय तेव्हा आता, आणि त्याला मी एकटाच खंबीर आहे. मी एकटाच त्याची एवढी बेजारी केली तर तुम्ही मागं लागल्यावर त्याचं काय होईल? पण त्याला कळत काय नाही, नुसतं मला म्हणता येते, त्याला काही कळत नाही. मला बरं, मला काही कळत नाही तर तुम्हाला होतं ओबीसी आरक्षणात मी येऊ देणार नाही, गेलो का नाही? आणि मग तो कसं काय म्हणतो मला काहीच कळत नाही? आणि तो कवर म्हणतो कोणाला आरक्षण खाऊ द्यायना. आता NT VJNTच्या आरक्षणात धक्का लागत नाही आपल्यामुळे, तरी त्यांना पीठ येतो. त्यांना म्हणते चला चला माझ्या संघ चला. काय तर त्या संघ ते वेगळं आरक्षण आहे, NT VJNTचा वेगळा बांध पडलेला आहे, त्याला कोणी टोकरू शकत नाही. आता राहिला त्याचा प्रश्न, 12 बलुतेदाराला खाऊ द्या नाही. तू 12 बलुतेदारांचे वसमतला माझ्याकडे सगळेजण आले होते, पुसदला, वाशिम जिल्ह्यात. त्यांनी सांगितलं हा आमचं आरक्षण खाऊ देत नाही, तुम्ही आमच्यासाठी 2 पत्र द्या, आमचा वेगळा प्रवर्ग केला. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही करा 12 बलुतेदार बांधवांचा वेगळा प्रवर्ग, हे खाऊ देत नाही त्यांना. तर काल त्यांनाच म्हणतो दाड्या करू नका. येडपट सगळ्या दोन्हीचा मारतो का गोरगरिबात लोक तुझ्यासाठी? तुला डोकं नाही, त्या गोरगरिबाला खाऊ द्यायचं नाही, तुला जगू द्यायचं नाही. काय सल्ले देतोय उलटे सुलटे सगळे, एक सोयीचा सल्ला नाही. मध्ये तर म्हणला कोयते कोरडेच घ्या पायात थोडी मायला ये बर तू पुढं येत नाही, तिकूनच गप्पा ठोकी तू. त्याला ना आता आरक्षण मराठीत आता ओबीसी आरक्षणात शिरलेत. एकदा आरक्षण मिळून द्या राहिलेलं, एकदा अंमलबजावणी. त्याच्यात किती दम आहे मला एकदा बघायचा झाला. त्याला जर नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद खायला लावले तिथून पुढं
बधीर डोक्याचं जातीवादी आम्ही प्रेमाने वागतो ना. ओबीसी बांधव मराठा बांधव प्रेमाने वागतात गावखेड्यात. आत्ता पण एकमेकाच्या सुखादुखात आहेत दोघं भाऊ. लग्न असलं दोघं एकमेकाच्या पंक्तीला वाढीत आहेत. ओबीसी बांधव मराठा बांधव. कोणाला अडचण आहे अहो आपले आईबापाची चावी घराची कोणाकडे देत नाहीत. पण जर शाळेत मुलं गेले ना तर शेजारी जर ओबीसी बांधवाचं घर असलं त्याजवळ घरात चावी देत मग माझं लेकर आल्यावरती. इतका विश्वास आहे एकमेकावरती. हे विनाकारण आमच्यात वाद निर्माण करायला लागले. जर आता बी ओबीसी जर लग्नाला चालले ना ओबीसी मराठा बांधव दोघं 50-50 पेट्रोल टाकीत मोटरसायकल. त्याने जर आजच्या आपाजला तर उद्या हेऊ पाहिजे तो नाही पाजला कचा कच घोडेला येते त्या कानाला. इतकं प्रेम आहे आमचा एकमेकावर. तो कुठून आला मधीच काय म्हण धामाचा दिसना निसना तुला काचा बदल घेऊन चाच मेजतो आहे. कशाला आमच्यात वाद निर्माण करतो. आमचं लय प्रेम आहे एकमेकावरती. काय अडचण आहे का. मग काय कोण बोललो ऐकून आरक्षणात पत्र भेटलं का. अरे मग मैं आगेचे ना का पिच्छे काय मी सगळ्यात आगेचे होऊन देव काय व्हायचं ते आता. आरक्षण घेऊ तर मी बी पिच्छे होत नाही आता. हिंदीचं जमत नाही रे आणखी. हिंदीचं मग जमत बर का. पण ते पत्रकार बांधव काय करते तर आधी 1-2 प्रश्न मला दम्मानी विचारते. मग मी चांगले उत्तर देतो. ती एका की त्याचं नाव घेतात मग सगळं बिघडूनच जातं खातं. मग सगळं हिंदी कोणकड गाऊन जाते. त्याला कळना मी काय उत्तर दिलं मला कळना त्याने मला काय विचारलं ते. आणि प्रतिनिधी बांधव बी माया लगेच ते जर मराठीचे ती जरा लागलं मला कळत नाही मराठीत काय मला. आता मी शिकायला लागलो हळूहळू शिकतो चांगली. आणि आता आरक्षणाचं काय राहिलं नाही. खरं सांगतोय तुम्हाला या समाजाला परिपूर्ण आणि 100% आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच मी हटत नाही. त्याची काळजी तुम्ही करू नका. मराठी आता 1.5-2 करोड मराठी आरक्षणात घुसले सुद्धा. हे लय मोठं 175 वर्षातला नोंदी असूनही दिल्या गेल्या नव्हत्या. आज जर तेच आरक्षण 10-15 वर्षापूर्वी असतं तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून देशात आणि जगात 1 नंबरला राहिले. आणलंय खेचून. माझं काय स्वप्न आहे. मी इतकी दुश्मनी कशासाठी पत्कारली. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. ते मोठे झाले पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आणि आता एक कडीला आणलाय. फक्त अंमलबजावणी राहिली. काहीच राहिलं नाही. एकदा अंमलबजावणी झाली आणि ती 15ला काही झालं म्हणजे मला जीव तरी टेकायची वेळ आली खाली तरी मी टिकवील. पण करोडो पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू बघून त्याशिवाय माग हटणार नाही. कारण आता फक्त अंमलबजावणी राहिली. 15ला अधिवेशन बोलवलंय. 15 तारखेला त्यांना घ्यावंच लागणार आहे. परंतु या आळंदी नगरीतून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा आवाहन करतोय की 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात आपण सगळ्यांना तो कायदा पारित व्हावा आणि मजबूत व्हावा यासाठी प्रत्येक आमदाराने मंत्र्यांना मराठा आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या कायद्याच्या बाजूने आवाज उठवावा ही मराठ्यांच्या वतीने त्यांना विनंती. आणि मराठा समाजालाही विनंती आपण आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांना फोन करून सांगा आणि त्यांना पत्रही द्या की 15 तारखेच्या अधिवेशनात जो सगळ्या त्यांना सांगा कोण बोलतोय त्याच्याकडे बघा. नाही तर आपल्या लेकराचा जो नाही तो आपला नाही. मग राजकारण नाही फिजकारण नाही ना काय नाही. सगळे खड्ड्यात गेले. जातीपेक्षा मग नेत्याला आणि पक्षाला मोठं मानायचंच नाही. दहा तारखेला आमरण उपोषण सुरू होत आहे. आता पहिलंच माझं शरीर मला साथ देत नाही पण या अंमलबजावणीसाठी नाविलाज आहे. जे होईल ते होईल. रायगडाच्या पायथ्याशी रायगडाची पवित्र रायगडाची कंपाळाला माती लावून आलोय. गेलो तर जाईल नाही तर माहीत सुद्धा नाही रायगडावर पुन्हा दर्शनाला जाईल का. पण मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माझा देह जरी मला या जमिनीवर ठेवायची वेळ आली तरी मी हटत नाही आणि हटणार सुद्धा नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
हे नारायणांना रस्ता करा. सर्वांना विनंती, नारायण राहण्यासाठी रस्ता करायचा आहे. सर्वांनी आपापल्या घरी